नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. नाशिक नाव मोठं आणि आता समोर आलेलं प्रकरण त्याहूनही मोठं. एका नामांकित कंपनीच्या आड चालत होतं एक भयानक जाळं. नोकरीचं आमिष, मदतीचं नाटक आणि प्रेमाच्या नावाखाली थेट शोषण. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. या प्रकरणात केवळ एक दोन नाही तर तब्बल 6 जणांना अटक झाली आहे. त्यात कंपनीची HR महिला सुद्धा सामील आहे. म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा तेच आरोपी निघाले. पण इथेच थांबत नाही हो ही गोष्ट. सुरुवातीला वाटलं हा फक्त एक लैंगिक अत्याचाराचा प्रकार आहे, पण तपास जसा पुढे गेला तसं या प्रकरणाचं रूप भीषण होत गेलं. आरोपी तरुणींना फक्त फसवत नव्हते तर त्यांना थेट मलेशियात विकण्याचा प्लॅन आखला होता. व्हिडिओ कॉलवर चर्चा, परदेशात पाठवण्याची तयारी, पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया, सगळं काही आखून ठेवलं होतं. म्हणजे हे फक्त शोषण नव्हतं तर एक मोठं इंटरनॅशनल रॅकेट असल्याचा संशय आता बळावत चाललाय. 2022 पासून हे जाळं विणलं जात होतं. मैत्रीच्या नावाखाली विश्वास जिंकायचा, भावनिक दृष्ट्या कमकुवत करायचं आणि मग त्यांचा गैरफायदा घ्यायचा. एक दोन नाही तर अनेकदा महिलांना टार्गेट केल्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झालेत आणि अजून किती प्रकरणं बाहेर येणार आहे याचा अंदाज नाहीये. आता तपास केवळ अत्याचारापुरता मर्यादित राहिलेला नाही. मानवी तस्करी, जबरदस्ती, धर्मांतर आणि परदेशी फंडिंग या सगळ्या अँगल्सवर SIT काम करतेय. आरोपींनी ज्या पीडित तरुणींना आपल्या जाळ्यात ओढलं होतं त्यांना आरोपी मलेशिया देशात विकणार होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणींना मलेशियात पाठवण्याबाबत व्हिडिओ कॉलवर चर्चा झाल्याची माहिती देखील उघड झाली. त्यामुळे आता या प्रकरणात मानवी तस्करी, जबरदस्ती, धर्मांतर आणि फंडिंगचा मोठा अँगल समोर येतोय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये शोषण झालेल्या पीडित तरुणींना थेट मलेशियात पाठवण्याचा प्लॅन आरोपीचा होता. प्रश्न फक्त एवढाच नाही की आरोपी कोण आहेत. प्रश्न आहे यामागे अजून किती मोठं जाळं दडलंय. नोकरीच्या शोधात असलेल्या मुलींना टार्गेट केलं जातंय का? परदेशात विक्रीसाठी अशा रॅकेट सक्रिय आहेत का? आणि सगळ्यात महत्वाचं, हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेलं आहे का? नाशिकमधील ही घटना केवळ एक गुन्हा नाही तर एक इशारा आहे. विश्वास ठेवण्याआधी 1000 वेळा विचार करा आणि अशा कोणत्याही संशयास्पद गोष्टी दिसल्या तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधा. कारण आज हे नाशिकमध्ये घडले, उद्या कुठेही घडू शकतं.